तर भिवंडी रेल्वे स्थानक हजारो नागरिकांसाठी महत्त्वाचं स्थानक आहे। दररोज मोठ्या संख्येनं नागरिक मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करत असतात। त्यामुळे इथल्या वॉटर कूलरच्या पाण्यामध्ये कोला आढळल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। कॅगच्या अहवालानंतर रेल्वे प्रशासनाकडून भिवंडी रोड स्थानकावरील पाण्याची पुन्हा तपासणी करून प्रवाशांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। देशातील रेल्वे स्थानकांवरील पाण्याचा नमुना घेतल्यानंतर त्याचा जो कॅगने अहवाल दिलेला आहे त्या अहवालातून धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। देशातील 8 रेल्वे स्थानकांच्या वॉटर कूलरमधील पाण्याच्या नमुन्यामध्ये कोला हा जीवाणू आढळला असून यामध्ये मध्य रेल्वे वरील CST असेल, कल्याण असेल, लोणावळा असेल आणि भिवंडी रोड रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। आणि आपण या ठिकाणी उभे आहोत भिवंडी रोड रेल्वे स्थानकांवरती आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्या पाण्याचा वापर येथील प्रवासी या ठिकाणी करीत आहे त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे का याच्यामध्ये कोला हा जो विषाणू आहे तो या ठिकाणी सापडलेला आहे आणि त्यामुळे जीवितास या ठिकाणी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। भिवंडी रोड रेल्वे जे स्थानक आहे या परिसरातून हजारो नागरिकांसाठी महत्त्वाचे हे स्थानक मानलं जातं आणि दररोज मोठ्या संख्येने नागरिक स्थानकांवरून मुंबई, ठाणे, कल्याण आणि इतर ठिकाणी प्रवास करीत असतात। अशा परिस्थितीत याच स्थानकाच्या वॉटर कूलरच्या पाण्यात कोला असल्याची माहिती समोर आल्याने हे पाणी पिणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे। एकंदरीत कोलाच्या काही प्रकारांमुळे दूषित पाणी प्यायल्यास जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या होऊ शकतात। त्यामुळे भिवंडी रोड रेल्वे स्थानकांवरील पिण्याचे पाणी खरोखर सुरक्षित आहे का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाणी वापरला जातो। प्रवासी या ठिकाणी हे पाणी वापरतात आणि त्यांच्या जीवितास या ठिकाणी धोका निर्माणची शक्यता निर्माण झालेली आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी।